नमः पार्वती पते हर हर महादेव. भगवान शिव आणि मेना हिमालय पुत्री पार्वती यांचा विवाह पार पडलाय. विवाहानंतर आपल्या नवपरिणित वधूला घेऊन शिव कैलासावर आलेले आहेत. त्यांचा सुखाचा संसार सुरू झालाय. कामदेवाला रूप मिळालंय. तिकडे रती खुश आहे. रती कामदेवानी आपापल्या कामाला सुरुवात केल्यामुळं भगवान शिवाच्या मध्येही त्या भावना येऊ लागलेल्या आहेत. या सगळ्या सृष्टीच्या संचालनातील असलेले व्यवधान आता दूर होऊ लागलेले आहेत आणि आता शिवांच्या आणि पार्वतीच्या मिलनातून येणाऱ्या अपत्याची प्रतीक्षा सगळ्या सृष्टीला आहे. कारण याच अपत्याकरवी जगाचं मंगल करणारी, जगाचं संकट तारणारी घटना घडणार आहे. आशीर्वाद दिलेत आणि त्या आशीर्वादाचा फायदा, त्या आशीर्वादाचा आता खऱ्या अर्थानं रूढार्थाने उपयोग होणार आहे. वज्रांग दैत्य आणि वज्रांगी त्याची पत्नी यांच्यापासून जन्मलेला तारका, या तारकाचा वध करण्यासाठी भगवान शिवाचा अंश जन्माला यावा लागेल, शिवाचा पुत्र जन्माला यावा लागेल आणि त्याच्या हातून तारकाचा मृत्यू येईल. हे ब्रह्मदेवाचं आणि शिवाचं वरदान आहे आणि तेच वरदान पूर्ण करायचं आहे. तिकडे तारकाला तर वाटलं होतं शिवाचा विवाहच नाही म्हणजे काय होणार. इकडे ब्रह्मदेव नारदाला ही कथा सांगतायत आणि त्या नारदाला म्हणतायत, नारदा ही कथाच मोठी विलक्षण आहे. या कथेतली प्रत्येक कृती, प्रत्येक घटना ही जगाच्या कल्याणासाठीची आहे. शिव आणि पार्वतीच्या संसारामध्ये आता एक नवीन व्यक्ती येणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे कुमार कार्तिकेय. या कुमार कार्तिकेयाचा जन्म होतोय. कुमार कार्तिकेयाच्या नंतर सुद्धा एक पुत्र जन्माला येतोय. म्हणजे केवळ हे एकच पुत्र तसं नाही, कुमार कार्तिकेयाच्या नंतर सुद्धा एक पुत्र आहे. यामध्ये कार्तिकेयांना कुमार हा शब्द का लागला हे पण नीट समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे कुमार कार्तिकेय का बनले, आपण कथेच्या ओघामध्ये ते समजून घेऊया. कुमार कार्तिकेयाचा जन्म झालाय आणि या जन्माच्या नंतर त्यांचं पालन पोषण लाडाकोडात होऊ लागलाय. जसाच पार्वतीच्या या पुत्राचा जन्म होतोय तशा या पुत्राच्या जन्मासोबतच वेगवेगळ्या देवता येऊन त्याला आपापली शक्ती अर्पण करतायत. आपल्या लाडक्या पुत्राला पार्वतीने ऐश्वर्य प्रदान केलंय, प्रचंड ऐश्वर्य. लक्ष्मीने आपली सगळी संपत्ती, सगळं धन त्याला प्रदान केलेलं आहे. सावित्रीने सिद्धविद्या प्रदान केलेल्या आहेत आणि तारकाचा संहार करण्यासाठी प्रत्येक दैवतांनी आपली दिव्य अस्त्र ज्ञान कार्तिकेयाच्याकडे दिलंय. म्हणजे या शिवपुत्राला इतकं समृद्ध केलं गेलं आहे की तो भविष्यात देवतांचा सेनापती म्हणून काम करू शकेल आणि कार्तिकेयाने ते काम उत्तम पद्धतीने केलंय. देवांचा सेनापती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. या देवाचा सेनापती बनलेल्या कार्तिकेयाला आता युद्धासाठी सज्ज व्हायचं आहे. खूप काळ निघून जातोय. म्हणजे पुराणातील कथा या अतिशय वेगाने पुढे जात राहतात. कारण जर कार्तिकेयाच्या आयुष्यातल्या सगळ्याच घटना सज्ञान होईपर्यंतच्या सांगायचं ठरलं तर बराचसा काळ जाईल. आपल्या रामायणाच्या कथेमध्ये नाही का, एका ठिकाणी ही कथा अचानक वाल्मिकी 10 वर्ष पुढे घेऊन जातात. बघता बघता 10 वर्ष लोटली असं म्हणून मग त्या वर्णनाच्या कुठल्या कुठल्या ऋषींना भेटले ते सांगून 10 वर्षाची कथा पुढे सरकवतात. अरण्यकांडाला म्हणजे अरण्यकांड एकदम 10 वर्ष ते पुढे घेऊन जातात. तसं कुमार कार्तिकेयाच्या जन्मानंतर ही कथा थेट पुढे येते. कारण सर्व देवांनी टप्प्याटप्प्याने दिलेले आशीर्वाद, शक्ती घेऊन कुमार कार्तिकेय आता समृद्ध झालेला आहे. सगळे देव जेव्हा कार्तिकेय मोठे होतात तेव्हा महादेवांच्याकडे येतात आणि सांगतात की आता ती वेळ आलेली आहे. ती वेळ ज्यावेळी आता आपल्याला तारकासुराचा वध करावा लागेल आणि त्यासाठी देवाच्या सेनेचं नेतृत्व कार्तिकेयाला करावं लागेल. मग कार्तिकेयाच्या नेतृत्वामध्ये
वेगवेगळ्या वीरांना सोबत घेऊन या सैन्याची तयारी केली जाऊ लागली आहे. भगवान शिवानी कार्तिकेयाला या युद्धामध्ये एकटं पाठवलेलं नाही आहे. जो वीरभद्र निर्माण केला होता दक्षाच्या यज्ञाच्या संहाराच्या वेळेला, तो वीरभद्र सुद्धा आपल्या सर्व शक्तींनी कार्तिकेयाच्या, कुमार कार्तिकेयाच्या सोबत आहे. आणि वीरभद्राला सूचना आहे महादेवाची की तारकासुराच्या सगळ्या सैन्याचा विध्वंस तू करायचा आहे. देवराज इंद्र आपल्या हत्तीवर कुमार कार्तिकेयांना बसवतोय आणि तोही निघालेला आहे. भगवान विष्णू या युद्धामध्ये सोबत आहेत. देवाच्या सैन्याच्या असंख्य तुकड्यांना घेऊन कुमार कार्तिकेय हे तारकासुराला मारण्यासाठी, त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी निघालेले आहेत. मग काय आता एवढं सगळं, कारण ज्या देवांनी सांगितलं होतं की शिवपुत्राच्याच हाताने तुला मृत्यू येईल, तो शिवपुत्रच तारकासुराकडे निघालाय. पण तारकासुराला याची कल्पना नाहीये बरं का, की शिवपुत्र आपल्यासाठी येतो आहे. देवांच्या मध्ये वीरश्री संचारलेली आहे. कारण कुमार कार्तिकेय जेव्हा आपल्या पित्याची आज्ञा होते, म्हणतात की कुमार कार्तिकेय आपण तारकासुराचा वध करण्यासाठीच या पृथ्वी तलावर आलेले आहात आणि आपल्याला त्याचा वध करायचा आहे देवाच्या सेनेच्या सोबत जाऊन, देवलोकीच्या सेनेच्या सोबत जाऊन. तेव्हा सेनापती बनलेले कुमार कार्तिकेय सर्व देवतांना म्हणतात की तुम्ही चिंता करू नका, तारकासूर कितीही शक्तिशाली असेल तरी त्याला मारण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. त्यामुळं या तारकासुराचा वध करून आपण त्याच्या त्रासातून सुटका करून घेऊया. तुम्ही वीरश्रीने लढा, मी तुमच्या सोबत आहे. कुमार कार्तिकेयाच्या या वचनाने तारकासूर मरेल की नाही या भावनेने पछाडलेल्या आणि तारकासुराच्या भयाने त्रासलेल्या देवांच्या मनामध्ये एक वीरश्री निर्माण होते. अशी भावना निर्माण होते की ज्यात त्यांना आता वाटू लागतंय की आपण काहीतरी करू शकतो. आणि मग प्रचंड सैन्य, असंख्य वीरांना घेऊन ते तारकासुराच्या नगरीवरती आक्रमण करतात. तारकासुरही कमी नाही आहे. म्हणजे असं कुणी लगेच कुमार कार्तिकेय आले आणि तारकासुराला मारलं निघून गेले असं नाही घडत आहे. तारकासुरही कमी नाही आहे. तो प्रचंड शक्तिशाली आहे आणि त्याला याच देवतांनी शक्ती दिलेली आहे ना. तोही आलाय प्रचंड सैन्याला घेऊन. पण तारकासुराचं हे प्रचंड अवाढव्य सैन्य पहिल्यांदा बघितल्याबरोबर वीरभद्राच्या अंगामध्ये वीरश्री संचारते आणि भगवान शिवाचा अंश असलेले वीरभद्र तारकासुराच्या प्रचंड सैन्यावरती तुटून पडत आहेत. घनघोर आणि तुंबळ युद्ध होत आहे. प्रचंड तुंबळ युद्ध होत आहे. पण वीरभद्र शिवाचा अंश आहे. तारकासुराला मारता नाही आलं तरी तारकासुराच्या सैन्याचं नुकसान करण्याची शक्ती वीरभद्राच्या मध्ये मात्र नक्कीच आहे. आणि प्रचंड शक्तीने वीरभद्र तारकासुराच्या सैन्यावरती तुटून पडत आहेत आणि हाहाकार माजलेला आहे. सैन्याचा संहार सुरू आहे. तारकासुराचं अर्ध अधिक सैन्य वीरभद्र संपवून टाकतात. तारकासूर शक्तिहीन होत आलाय हे लक्षात आल्यावर कुमार कार्तिकेय वीरभद्रांना सांगतात की आपण जरा शांत राहा. आता या युद्धाची सगळीच दिशा मी माझ्या हाती घेतो आहे. वीरभद्रांना शांत बसवलं जातं आणि तिकडे भगवान विष्णू सुद्धा तारकासुरासोबत युद्ध करत असतात. पण तारकासुराला दिलेल्या वरदानामुळे भगवान विष्णू देखील काही करू शकत नाहीयेत. प्रसंग असा आहे की भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र देखील थांबलंय. ते तारकासुराला मारू शकलेलं नाही आहे, कारण त्याला दिलेल्या वरदानामुळेच तो असा अजिंक्य बनलेला आहे. शब्द दिलाय देवानी, देव पाळतात. शत्रू बनला तरीही पाळतात. तुला मारायचंय तर महादेवाच्या मुलाच्या हातून. त्यामुळे भगवान विष्णूंनी हाती शस्त्र घेऊन सुदर्शन चक्र चालवलं तरीही त्याला मृत्यू येईल असं नाही. सगळ्या देवांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आलेली आहे की आता कुमार कार्तिकेयांना समोर गेलं पाहिजे. ब्रह्मदेवानी कुमार कार्तिकेयांना सांगितलंय, कुमार
आता तारकासुराच्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे आणि आपणच त्याचा आता मृत्यू आणू शकता. तेव्हा या सगळ्या योद्ध्यांना थांबवावं आणि आपण मैदानात उतरावं. ब्रह्मदेवानी दिलेल्या सल्ल्यानुसार कुमार कार्तिकेयांनी हाती शस्त्र घेऊन स्वतःच ते मैदानात उतरलेत आणि त्या तारकासुराला आव्हान दिलंय की आता ये लढायला. त्यानं पाहिलं एक कोवळं पोरग आपल्या समोर आलं युद्ध करायला. तो म्हणाला, अरे तुम्ही काय युद्ध करणार, मी सगळ्याला संपवून टाकीन. शिवाच्या प्रमथांना संपवील, गणांना संपवील, लोकपालांना संपवील, देवांना संपवील, भगवान विष्णूला संपवील. एवढंच काय, या पोरसौदा कुमार कार्तिकेयाला देखील संपवील. मी मारणार. पण ते कुमार कार्तिकेय घनघोर युद्धाला सुरुवात झाली आहे. शस्त्राला शस्त्र भिडू लागलाय. तारकासूर प्रचंड शक्तिशाली आहे आणि या शक्तीला घेऊनच तो घनघोर युद्ध करतोय. तेवढ्याच ताकदीनं कुमार कार्तिकेय उत्तर देत आहेत आणि कुमार कार्तिकेयांना शक्ती कमी पडू नये म्हणून सगळ्या ऋषी मुनी, भगवान शिव, भगवान विष्णू, इंद्र, लोकपाल आदी देवतांनी आपले आशीर्वाद, आपले शस्त्र, आपली विद्या सगळी कुमार कार्तिकेयांना अर्पित केलेली आहे आणि सांगितलंय की या सगळ्या शस्त्रांशी लढा. आता एवढ्या सगळ्या सज्जनांची शक्ती सोबत आहे. नुसती शक्ती नाही हा, सज्जनांची शक्ती. दुर्जनाच्या सोबत लढायचं आहे तर सज्जन शक्ती तुमच्या मागे असावी लागते. दुर्जनांच्या विरुद्ध लढायला दुर्जनांची मदत घेऊन जमत नाही, सज्जनांची मदत घ्यावी लागते. रामायणात नाही का, रावणाच्या विरोधात लढायला रामचंद्राने सज्जन असलेल्या बिभीषणाची मदत घेतली आणि लढता आलं. सज्जनांची शक्ती ही पाठीमागं उभी आहे आणि या सज्जन शक्तीच्या जोरावर, या दिव्य शक्तीच्या जोरावर प्रचंड घनघोर अशा स्वरूपाचं युद्ध सुरू आहे. या युद्धात कार्तिकेय आपला पराक्रम दाखवतायत, तारकासुर देखील आपला पराक्रम दाखवतोय आणि तो इतक्या वेगाने तुटून पडतोय, इतक्या वेगाने शस्त्र चालवतोय की या शस्त्राच्या आवाजाने, खनखनाटाने आणि शस्त्राच्या दिव्य प्रभावाने असं म्हणतात आवाज आणि विजांचे लोट चमकायला लागलेत. सगळी पृथ्वी स्तिमित झालेली आहे. काय होणार तारकासुराचं, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. हे मारण्याचं काम अविरत चालू ठेवावं लागेल. तारकासुराचा अंत जवळ आला आहे हे आता कार्तिकेयांना देखील समजलंय आणि कार्तिकेयांनी कांतिमती नावाच्या शक्तीचं आव्हान केलंय. ही कांतिमती शक्ती कुमार कार्तिकेयांच्या हातामध्ये येते आणि हे अस्त्र, या शक्तीचं अस्त्र, कांतिमती शक्तीचं अस्त्र कार्तिकेय तारकासुरावर चालवतात. आता या रामबाण अस्त्राने, तर रामबाण म्हणजे हे उपाय करणार, रामबाण इलाज असं म्हणतो ना आपण, तसं हे कायमचा उपाय करणारं अस्त्र आहे. आणि कार्तिकेयांनी चालवलेल्या या अस्त्रामुळे तारकासूर नुसता जमिनीवर पडतोय असं नाही, तर त्याचा देह छिन्न विछिन्न होऊन जमिनीवर पडतोय, निश्चित होऊन पडतोय. त्यातला प्राण निघून गेलेला आहे आणि ज्या क्षणी छिन्न विछिन्न देह तारकाचा पडलाय त्या क्षणी देवतांना प्रचंड आनंद होतोय की बस आता हा संपलाय, आता याचं सगळंच संपलंय. आणि ज्या क्षणी आपला राजा पडला आहे, आपला प्रमुख पडला आहे, एका पराक्रमी योद्ध्यानं त्याच्या देहाला छिन्न विछिन्न केलंय, ही जाणीव राक्षसांच्या सैन्यामध्ये होते. तेव्हा ते रणभूमीवरून पळ काढायला लागतात. दुर्जनांच्या मागची माणसं अशीच पळतात, अशीच पळतात. म्हणजे सज्जन शक्ती लढत असेल तर एक पडल्यावर दुसरा त्याचा झेंडा हाती घेऊन पुढे जातो. असे तो झेंडा पडू देत नाही, कारण ती लढाई सज्जनांची असते, विचारांची असते, चांगुलपणाची असते. पण दुर्जन
जेव्हा त्या प्रभावामध्ये लढत असतो, दुसऱ्या दुर्जनाच्या शक्तीमुळे लढत असतो, भयामुळे लढत असतो, तेव्हा एक ज्याच्याविषयी भय वाटतं तो दुर्जन पडला की बाकी दुर्जन पळून जात असतात. राक्षसाची सेना सैरावैरा रणांगण सोडून पळायला लागली आहे. आणि बहुतेकांनी तर नुसतं रणांगण सोडलंय असं नाही, तर या पृथ्वी तलाला देखील सोडून कोणी पाताळ लोकात जात आहे, तर कोणी अन्य लोकांच्या मध्ये आपल्याला कुठे सुरक्षित जागा मिळेल का याचा शोध घेऊ लागतंय. संपूर्ण पृथ्वी तलावरच्या विनाशकारी राक्षसांनी पळायला सुरुवात केली आहे. आणि हे युद्ध आता देवानी जिंकलंय. देवापेक्षाही कुमार कार्तिकेयानी जिंकलंय हे सिद्ध होतं. त्या रणांगणावर कुमार कार्तिकेय अजय योद्ध्याप्रमाणे उभा आहेत. त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करायला सगळे देव जमलेले आहेत. ब्रह्मदेवानी आशीर्वाद दिलेत, इंद्रादी देवानी आशीर्वाद दिलेत, भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिलेत. तिथे स्वतः पार्वती आपल्या लेकराचं कौतुक करण्यासाठी उपस्थित आहेत. आपल्या लेकराच्या कपाळाचं चुंबन घेऊन पार्वतीने आशीर्वाद दिलेत, पराक्रमी होण्याचा आशीर्वाद दिलाय. आणि सगळ्या देवतांना विजयी वीराला घेऊन सगळेच कैलासाकडे निघालेले आहेत. आणि या कैलासात जाऊन महादेवांचं दर्शन घेऊन महादेवांचा आशीर्वाद घेतलाय. देवाकडून आभार व्यक्त करून घेतलेत. अनेकांनी आशीर्वादासोबत आभारासोबत कार्तिकेयांना शक्तिशाली होण्याचे आशीर्वाद दिलेत. महादेवांनाही आपल्या लेकराच्या या गुणाचं, या पराक्रमाचं कौतुक वाटतं आहे. कार्तिकेय, देवी पार्वती आणि महादेव हे या विजयाच्या आनंदात कैलास पर्वतावर राहतायत. आणि त्याच वेळी शिवपार्वतीच्या कथेमध्ये आणखी एकाचा प्रवेश होणार आहे. तो कोण आणि या प्रवेशामुळे या कथेत आणखी काय काय बदल घडणार आहेत ते सगळं बघूया पुढच्या भागात. नमः पार्वती पते हर हर महादेव.